आज मी झटपट आणि चवदार असं खारं वांगं बनवणार आहे। इथे कढईमध्ये आपण शेंगदाणे घेतले आहे अर्धा वाटी। ते चांगले खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत आपण वांगी कट करून घेणार आहोत, चिरून घेणार आहोत। तर इथे वांग्याला मध्ये अशी चीर द्यायची आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायचे, म्हणजे काळे पडत नाहीत। आता शेंगदाणे थोडेसे भाजले की यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या टाकून थोडंसं तेल टाकून अशा भाजून घेतल्या आहेत। हे आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। यामध्ये लसणाच्या पाकळ्या, एक अद्रकचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेणार आहोत। असं जाडसर वाटून घेणार आहोत आपण। एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं। इकडे कढईमध्ये तेल टाकायचं आहे। आता या वाटलेल्या मसाल्यात कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळदही टाकू शकतो आणि हा मसाला वांग्यात, म्हणजे आपण जे चिरलेले वांगे आहेत त्यामध्ये भरून घ्यायचा। संपूर्ण मसाला भरून घेतल्याच्यानंतर या तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकायची आहे आणि थोडीशी हळदसुद्धा टाकायची। यात तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकता। आता हे मसाला भरलेली वांगी या तेलात टाकायची आणि 2 मिनटं झाकून ठेवायचे आहे। नंतर याला आपण आलटून पलटून असं फिरवून घेणार आहोत आणि छान तेलामध्ये थोडा वेळ परतून घेतल्याच्यानंतर पाणी टाकायचं। जोपर्यंत वांगी शिजत नाही तोपर्यंत झाकून ठेवायचं आहे। थोडंसं वरून मीठ टाका, म्हणजे आपण पाणी टाकलेलं आहे त्या अंदाजे मीठ टाकायचं आणि वांगी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। खूप छान लागतात, भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतो अशी ही झटपट कमी मसाल्यात भाजी तयार होते। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।